सकाळची अशी तारंबळ ना कधी कधी होते बरं का. काय झालं रात्री की मी ही भाजी निवडायला विसरली आणि दुसरी कुठली भाजी करायची म्हटलं ना तर ते सुद्धा ऑप्शन नव्हतं, कारण माझ्याकडे दुसरी कुठलीच भाजी नव्हती. तेही हे रात्री ना भाजी मेथीची दारावरती आली होती म्हणून मी 2 गड्डे घेतले आणि ह्या रिपरिप पावसामुळे ना बाहेर सगळं असं एकदम चिकचिक झालेलं आहे, तर त्याच्यामुळे नको वाटतं भाजीला. बरं असो, मग काय केली मी सकाळी तर पटकन मी ती भाजी न निवडताना व्यवस्थित असं जरा कचरा वगैरे काढी कसपट बघून घेतली आणि पटकन ती भाजी चिरून घेतली बरं का. डायरेक्टली मी कापून घेतली बारीक अशी आणि मग ती मी भाजी ना लसूण हिरवी मिरची टाकून फोडणी दिली आणि दुसरीकडे चपाती वगैरे बनवली. मग त्यांचा दोघींचा डबा रेडी झाला होता आणि ह्या दोघांचं काय आज तर ह्या दोघांनी चक्क आज शाळेला दांडी मारली होती. मग इथे दांडी तर मारली. मग आता चला तुम्ही मला त्रास नाही देता, छान तुमचं ड्रॉइंग वगैरे काहीतरी करत बसा म्हटल्यानंतर त्यांनी शांत असं शाण्या मुलासारखं बसले होते. मग मी माझं काम करायला सुरुवात केली. म्हणजे आज काय अमावस्या आहे ना, तर दीप अमावस्या, तर त्याच्यासाठी थोडीफार सगळी काय आणि उद्यापासून तसंही श्रावण सोमवार चालू होणार आहे म्हणून म्हटली चला जे पण काय क्लिनिंग वगैरे आहे ना, साफसफाई आठवड्याची, तर ते आपण आजच करूया. मग सगळ्यात आधी हे सगळं मशीनवरचं कवर वगैरे धुवायला टाकले आणि हे मशीन बरेच दिवस झालं होतं, गेल्या आठवड्यात पण मी पुसून घेतली नव्हती. ते सगळं काय मस्त चकाचक करून घेतली आणि त्याचा कवरवरती धुवून घेतली आणि आज मस्त घडीत पाऊस पडतो आणि घडीत ऊन पडतो आणि ह्या फॅनचे तर हाल ना असं काय झालेलं होतं. म्हटली चला आता ते काम सुद्धा आपण करूयात. इथे जर बेडरूममध्ये आलं ना तर सगळ्यात पहिले ना लक्ष ह्या फॅनवरती जात होतं, हे काम कधी करू. मग म्हटली चला आज करूनच घेऊयात. तसंही दुसरं सगळं काम सोडूनच दिलंय मी, म्हणजे आता आज शिवण काम वगैरे काय करणार नाहीये. मग हेच काम सगळं म्हटली चला पटपट चकाचक पूर्ण करूया. आणि बेडरूममध्ये जर हे साफ करत बसलं ना ह्याची धूळ सगळीकडे जाणार होती म्हणून ह्याला डायरेक्ट मी बाहेर घेऊन आली. आणि आमच्या हॅपीचं तर वेगळंच, आता तुला ऊन लागतंय मम्मा थांब तुला मी छत्री लावतो म्हणून तो छत्री लावून बसला होता आणि एकाने केलं आणि दुसऱ्याने त्याची कॉपी केलं नाही, असं कधीच होणार नाही. आणि मग काय घरात आली आणि हे सगळे शोधून ह्यांचे सगळे टेडीज काढले आणि म्हटली चला आता फर्स्ट टाइम मी हे मशीनवरती टाकते बरं का, मशीनमध्ये टाकते. मस्त सगळ्यांना मशीनमध्ये एक एक करून झोपून टाकली त्यांना. आणि हॅपी अन्वीचं तर बघायचं चाललं होतं की मम्मा ह्याला आता कसं ठेवणार आहे आणि ते कसं स्वच्छ होऊन बाहेर निघतात की नाही निघत आहे. तर मला सुद्धा हे लागलेलं होतं, म्हणजे स्वच्छ होतात की नाही बघूया. आणि तसंही अन्वी हॅपीला जरा जास्तच उत्सुकता लागली होती, कारण ते त्यांचे खेळणे होते ना, तर म्हणून सारखं येऊन इथे बघत होते. तर चला म्हटले आता हे पूर्ण मशीनचं काम झालेलं होतं. मग सगळे एक एक करून बाहेर टाकले. आता इथे थोडंफार अंधार असतो, छान असं क्लिअर दिसत नाहीये बाहेर. तुम्हाला ना मी उन्हामध्ये ठेवून दाखवते, म्हणजे मी जसं धुते ना हाताने तर त्याच पद्धतीने हे मशीन सुद्धा धुतलेलं होतं. तर खूप छान असे सगळे टेडी स्वच्छ निघालेले होते. मस्त आज ऊन सुद्धा पडलेलं होतं, म्हटले सगळे असं छान सुकून निघतील, पाणी सुद्धा जास्त साचत नाहीये. मशीनमध्ये धुतलं ना तर लगेच वाळून जातात, उन्हाची काही एवढी गरज नाही. आणि तसल्यात दळण सुद्धा आजच करायचं होतं, मग ते काम करून घेतले. आणि संध्याकाळी आज दीप अमावस्या होती ना, तर त्याच्यासाठी दिवे वगैरे लावले. सकाळी छान अशी पूजा वगैरे करून घेतली होती आणि जेवढे दिवे होते ना तर तेवढ्याची पूजा केली. चला मग असा होता आजचा दिवस. भेटूयात मग पुन्हा. बाय.